Hello everyone, this is Ankita Berde. Welcome you all in our YouTube channel. So if you had not subscribed to my channel, then subscribe first and press the bell icon to get the latest updates of upcoming videos. Today we are going to see the functions of the commerce. This commerce, it is the link between the producer and the consumer. So in the previous classes we had seen in brief about the commerce and trade industries, its types, classifications of industries is very important from exam point of view. Then trade, classification of the trade. In every time the exam note, write a note on the trade. This question is asked, and after that we are started, that is the functions of the commerce. So without this, the business is incomplete, means all these facilities, that is transport is there, warehousing is there. So with all these facilities are required for स्मूथ रनिंग ऑफ दी बिझनेस. म्हणजे काय तर कुठचाही बिझनेस असेल, व्यवसाय असेल, सो ह्या ज्या सगळी फंक्शन्स आहेत कॉमर्सची, इन दिस टुडे व्हिडिओ वी आर गोइंग टू सी दी बेसिक कन्सेप्ट अबाउट दिस एड्स टू ट्रेड. एड्स टू ट्रेड मीन्स व्हॉट, की जे ही जी फंक्शन्स आहेत बिझनेसला सोपं करतात, बिझनेसचं स्मूथ कंडक्शनसाठी ह्या ॲक्टिव्हिटीज ज्या काही आहेत, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज दी activities revolving around the trade. So these are very necessary for smooth running of the business. Then we will see it one by one. So in that first activity, activity it's a transport. So transport is removes the hindrance of a place. Means for example, if you have to buy Apsara pencil, okay, then you don't go that industry which is located at the Delhi outside. So you need not to go there. It will you can buy it from the nearby store. So this transport removes the hindrance of a place. And there are various modes of the transport. Rail transport is considered as the best, means through train, rail, okay, through ट्रेन मधून जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते सगळ्यात सेफेस्ट ट्रान्सपोर्टेशन असतं कम्पेअर टू दी अदर मोड्स ऑफ दी ट्रान्सपोर्ट. अँड इन केस ऑफ इमर्जन्सी, म्हणजे कुठेही जेव्हा तातडीची गरज असेल तेव्हा एअरपोर्ट आहे, एअर ट्रान्सपोर्ट आहे, हा एअर ट्रान्सपोर्टचा मोड आहे तो यूज केला जातो. देन रोड ट्रान्सपोर्ट इज ऑल्सो देअर. सो रोड ट्रान्सपोर्ट आहे, रोड ट्रान्सपोर्ट इट्स नॉट कन्सिडर्ड ॲज अ सेफेस्ट. रोड ट्रान्सपोर्ट आपण सेफेस्ट म्हणून कन्सिडर करत नाही, बिकॉज इन दी केस ऑफ दी रोड देर आर मेनी चान्सेस ऑफ दी ॲक्सिडेंट्स अँड लाईक दॅट. So means this risk is everywhere, but out of that train transport is always considered as the safest mode of the transport. And this transport म्हणजे ही जी ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे, वाहतूक जी काही आहे, so it prevents the geographical barriers. म्हणजे एका ठिकाणाहून एखाद्या समजा कोणतंही वॅक्सिन आहे, समजा एखादं वॅक्सिन आहे, समजा अमेरिकेमधून ते इंडियामध्ये वॅक्सिन जर आणायचं असेल, सो हे जे ट्रान्सपोर्ट आहे तो जो जागेचा जो अडथळा येणार आहे, इट्स अ प्लेस, ओके, रिमूव्ह द हिंड्रन्स ऑफ अ प्लेस, ते ट्रान्सपोर्ट आहे हे रिमूव्ह करत असतं. देन नेक्स्ट इज आफ्टर ट्रान्सपोर्ट नेक्स्ट इज दी वेअरहाऊसिंग. सो वेअरहाऊसिंग कशाला म्हणतात? इट्स अ स्टोरेज. वेअरहाऊस करणं म्हणजे काय, तर स्टोरेज करून ठेवणं कुठल्याही प्रॉडक्टचं. म्हणजे काय, जर आता कोरोना आहे, कोरोनाची तिसरी लाट येणार आहे, सो तिसरी लाट येण्याच्या अगोदरच आपल्याकडे सॅनिटायझर्स आहेत, मास्क आहे, त्याचा पुरेसा साठा आपल्या मेडिकलमध्ये, आपल्या फार्मसीमध्ये असला पाहिजे. सो वेअरहाऊसिंग स्टोरेज आहे. मग त्याचं पब्लिक वेअरहाऊस पण असतात, प्रायव्हेट वेअरहाऊस आर ऑल्सो देअर, गव्हर्नमेंटची पण वेअरहाऊसेस असतात. म्हणजे तुम्ही काही ठिकाणी बघितलं असेल, शासकीय गोदामं अशी बोलतात, की जिथे काय केलं जातं, स्टोअर केला जातो, जो माल जो काही आहे सगळा तो तिथे स्टोअर केला जातो. सो दिस वेअरहाऊसिंगमुळे टाईमचा, म्हणजे टाईमचा जो हिंड्रन्स आहे,
एखादी समजा कुठलाही सॅनिटायझर आहे, कोरोनाची जरी तिसरी लाट आली तरी आपल्याकडे आपण त्याचा जर स्टोअर मीन्स मॅक्झिमम स्टॉक करून ठेवला असेल त्या प्रॉडक्टचा, तर एनी टाइम इट इज अवेलेबल. तो कधीही काय असतो तर आपल्याकडे अवेलेबल असतो. मास्क इज ऑल्सो देअर, देन हँड वॉशेस आर लाईक दॅट. मीन्स इट इज अबाउट इन जनरल, बट एनी प्रॉडक्ट, कुठल्याही प्रॉडक्टचा काय केलं जातो, स्टॉक जो काही आहे हा इन ॲडव्हान्स ठेवला जातो की जेणेकरून फ्युचरमध्ये त्याची कमतरता भासता कामा नये. आणि वेअर हाऊसिंगचा दुसरा एक फायदा असतो तो हा की स्टॅबिलिटी, इट मेंटेन्स दी स्टॅबिलिटी इन दी प्राइसेस. प्राइसेस म्हणजे किमती ज्या काही आहेत त्या किमतीमध्ये स्टॅबिलिटी राहते. म्हणजे समजा ते आता समजा एखादं सॅनिटायझरची बॉटल, सपोज फॉर एक्झाम्पल सी, माझं जर मेडिकल आहे आणि मी सॅनिटायझरच्या 1000 बॉटल्स, ओके सी 1000 बॉटल मी माझ्याकडे स्टॉक त्याचा करून ठेवलेला आहे. सो त्याच्यामध्ये काय राहणार, त्या 1000 बॉटलची किंमत सुद्धा काय असणार तर 50 रुपीजच असणार. ओके, म्हणजे काय राहणार तर थ्रू आउट दॅट टर्म, थ्रू आउट दॅट 6 month पिरियड और होल इयर पिरियड, that sanitizer prices will be remain as it is, that is 50 rupees. So it maintains the stability in the prices. and storage मध्ये दुसरं काय असतं, सपोज आता 1000 मी सॅनिटायझरच्या बॉटल्स आणलेल्या आहेत, त्या 1000 सॅनिटायझरच्या बॉटल्स ठेवायला समजा माझ्याकडे माझं मेडिकल आहे त्याच्यामध्ये जर जागा नाही आहे तर त्या बॉटल्स मी वेअर हाऊसमध्ये स्टोअर करून ठेवू शकते आणि जेव्हा मला लागेल तेव्हा त्या बॉटल्स मी आणू शकते. ओके, सो दिस इज दी वेअर हाऊसिंग फॅसिलिटी. देन आफ्टर दॅट नेक्स्ट, आफ्टर वेअर हाऊसिंग नेक्स्ट इट इज द बँकिंग. बँकिंग इट्स प्ले अँड मेजर रोल इन दी फंक्शन्स ऑफ द ट्रेड. सपोज इफ समवन, suppose if any student from you, so after completing his SY diploma in pharmacy, suppose he wished to open his own medical drugstore, and if he is not having that much of funds or money to open that drugstore, so he asks to his family members, he asks to his friends, but they can't give them sufficient money for his business. Then what that person do, तो जो पर्सन आहे तो काय करतो, मग बँकमध्ये जातो, बँकमधून लोन काढतो. बँक त्याला काय करते, फायनान्सची फॅसिलिटी आहे ती प्रोव्हाइड करते. सी व्हेरी केअरफुली, बँकिंग अँड फायनान्स. इन दॅट फायनान्स म्हणजे काय असतं, मनी विच यू आर गोइंग टू इन्व्हेस्ट इन युअर बिझनेस. पैसा जो तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये वापरत असता त्याला फायनान्स असं म्हटलं जातं. त्या पैशाला जो तुम्ही फक्त तुमच्या बिझनेससाठी वापरताय त्या पैशाला फायनान्स असं म्हटलं जातं. सो दिस बँकिंग अँड फायनान्स इट रिमूव्ह द हिंड्रन्स ऑफ अ मनी. म्हणजे इकॉनॉमिक्स प्रॉब्लेम्स जे काही असतात बिझनेस करत असताना, सो इकॉनॉमिक प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन देण्याचं काम हे बँक करत असते. बँक वेगवेगळ्या फॅसिलिटी आहे, लोन फॅसिलिटी आहे, देन ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी इज ऑल्सो देअर. सो इन दॅट ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मध्ये काय असतं, सपोज मला पेमेंट आज कोणाला तरी करायचं आहे, सपोज टुडे, सपोज इट्स 7th or 8th September टुडे डेट इज देअर. देन सपोज इफ आय हॅव टू डू पेमेंट टुडे, बट माझं जे दुसऱ्या कस्टमरकडून, सपोज सी हिअर आय एम रनिंग अ फार्मसी स्टोअर, मेडिकल स्टोअर मी रन करते आणि एका डिस्ट्रीब्युटर्सला मला पेमेंट करायचं आहे. देन इन दॅट केस माझं जे पेमेंट आहे ते येणार आहे 15 तारखेला. सो अशा केसमध्ये बँक मला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देते. मीन्स आज मला पेमेंट करायचं आहे 8 सप्टेंबर, 7th or 8th सप्टेंबर. ओके, 8 सप्टेंबरला मला पेमेंट करायचं आहे. सो बँक इज गिव्हिंग मी दॅट ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. आणि जेव्हा ते माझे पैसे 15 सप्टेंबरला येतील तेव्हा ते मी पैसे परत बँकेमध्ये देऊ शकते. सो दिस टाइप्स ऑफ दी फॅसिलिटीज आर गिव्हन बाय दी bank. Loan facility is also there, finance, overdraft facilities are there. And see, banking it's play very important role, and due to this banking business is running, it is easy to run the business very smoothly. Then after that insurance it's like a protection. Insurance gives the protection to a business. Means suppose insurance म्हणजे काय असतं,
एखाद्या आता LIC माहिती आहे तुम्हाला, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. सो त्याच्यामध्ये काय केलं असतं, आपण जे काही अमाऊंट असते त्याची ती अगोदर पेड केलेली असते. म्हणजे गाडीचा इन्शुरन्स काढला जातो, देन दुकान असेल, शॉप असेल, त्याचा इन्शुरन्स आहे तो काढला जातो. सो इन ह्याच्यामध्ये म्हणजे समजा आता काय झालं, माझी समजा फार्मसीची एखादी कंपनी आहे, ओके, आणि समजा मी रोड ट्रान्सपोर्टने तो जो काही गुड्स आहेत माझ्याकडच्या त्या मी समजा एखाद्या डिस्ट्रीब्युटरला किंवा एखाद्या मेडिकलमध्ये पाठवत आहे. सो इन दॅट केस मी ज्या ट्रकमधून किंवा ज्या ट्रान्सपोर्ट मोडने, समजा ट्रक असेल, देन टेम्पो असेल, त्याने मी त्या गुड्स पाठवत असेल, समजा त्या टेम्पोला जर काय झालं, त्याचा ॲक्सिडेंट झाला, किंवा समजा मी जिथे माझ्या गुड्स स्टोअर करून ठेवलेले आहेत त्या वेअर हाऊसला, त्या गोदामाला जर आग लागली, अशा केसमध्ये नुकसान कोणाचं होणार आहे, माझं नुकसान होणार आहे. सो सपोज मी जर आधीच इन्शुरन्स त्याचा काढून ठेवलेला असेल तर मग ती इन्शुरन्सची फॅसिलिटी आहे ती आपल्याला भेटते. म्हणजे इन्शुरन्स थोडक्यात काय, इन्शुरन्स रिमूव्ज द हिंड्रन्स ऑफ रिस्क. ओके, रिस्क असोसिएटेड विथ दी बिझनेसमध्ये येणाऱ्या ज्या रिस्क आहेत, त्याचा रिस्कमुळे होणारे जे प्रॉब्लेम्स जे काही आहेत तो रिमूव्ह करण्याचं काम आहे ते कोणाचं असतं, तर इन्शुरन्सचं असतं. देन आफ्टर दॅट नेक्स्ट इज द पॅकेजिंग. So packaging, it removes the hindrance of a spoilage. And see, as per the Drug and Cosmetic Act 1940, that Drug and Cosmetic Act 1940, it's a major chapter in your pharmaceutical jurisprudence. So as per that Drug and Cosmetic Act 1940, packaging plays very important role and some standards are given for the packaging साठीच्या डिफरंट स्टँडर्ड्स ज्या काही आहेत ह्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट मध्ये दिलेल्या आहेत. अँड इट रिमूव्स द हिंड्रन्स ऑफ द स्पॉइलेज ऑल्सो. देन other problems are there, moisture sensitive, some drugs are moisture sensitive, some drugs are resistant to light. Okay, means आपण बोलतो की that in first year Sutix we have performed the practical, means actually we had not performed, but it packaging, okay, packaging plays a very important role. Means keep away from sunlight. म्हणजे most of the medicines असतात, medicinesच्या बॉटल वरती लिहिलेलं असतं keep medicines away from the sunlight. So this packaging removes the hindrance of a spoilage. And means blister packaging is there, tablets कशा पॅक करायच्या, then creams that should be packed in the collapsible tubes like that. So it removes the hindrance of a spoilage. Then after that, next is the advertising and publicity. Okay, so in that advertising means what, see, some pharmaceutical products are ethical. म्हणजे फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत, कुठलीही टॅबलेट आहे तर आपण त्याची ॲड करू शकत नाही, बिकॉज ॲज पर दी ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड ॲज पर दी ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, दॅट इज ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टाइजमेंट्स ॲक्ट. सो ॲज पर दिस टू ॲक्ट्स ॲडव्हर्टाइजमेंटवरती प्रोहिबिशन आलेलं आहे. जनरल प्रोडक्ट्स आहेत, मीन्स लाईक वी आर युजिंग इन अवर होम, लाईक पेन बाम्स आर देअर, सम ऑइल्स आर देअर. सो दॅट ॲडव्हर्टाइजमेंट इज पॉसिबल. म्हणजे घरी रेग्युलर लागणारे जे प्रॉडक्ट्स आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये पेनबाम असेल, साधं विक्स आहे, त्याच्यामध्ये अमृतांजन असे जे काही, किंवा रेलिस स्प्रे येतात, मूव स्प्रे लाईक दॅट. सो त्याची ॲडव्हर्टायझिंग आहे आपण करू शकतो, नो प्रॉब्लेम. बट काही फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे एखादं दॅट नाव यू आर गोइंग टू स्टडी इन दी फार्माकोलॉजी, दॅट डिफरंट क्लासिफिकेशन ऑफ दी ड्रग्स. ओके, सो ॲज पर दॅट क्लासिफिकेशन कुठलेही जे प्रॉडक्ट्स असेल, म्हणजे अँटी हायपरटेन्सिव्ह असेल, BP कंट्रोल करण्यासाठी, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी जे टॅबलेट्स वापरले जातात, किंवा शुगर कंट्रोल करण्यासाठी, सो अशा प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आपण करू शकत नाही, बिकॉज इट इज इथिकल. आणि त्याच्यानुसार म्हणजे ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आहे, त्याच्यानुसार त्याच्यावरती बॅन आलेला आहे. सी दिस ॲडव्हर्टायझिंगमुळे काय होतं,
आपला जो प्रॉडक्ट आहे पब्लिसिटी होते त्याची, मीन्स काही ॲडव्हर्टाइजमेंट मीन्स in on your TV screen, in between that episodes, serials episode, some break is there in between that, so that you are going to see in that period so many advertisements are running in that period. So this advertisement, it removes the hindrance of a knowledge. नॉलेज म्हणजे काय तर कोणताही प्रॉडक्ट आहे तो कसा वापरायचा हे ॲडव्हर्टाइजमुळे मधून लोकांना कळतं. म्हणजे एखादा मूचा स्प्रे असेल, रेलिश स्प्रे असेल किंवा कोणताही रेलिश स्प्रे असेल, सो तो स्प्रे आहे कधी वापरायचा, पेन म्हणजे जेव्हा आपल्याला पेनिंग होते तेव्हा वापरायचा, कसा वापरायचा, ते आता मूची ॲड आहे त्याच्यामध्ये इन डिटेल सगळं दाखवलं जातं त्याचा कसा वापरायचा, कधी काय झाल्यावरती कधी वापरायचा तो, म्हणजे जर कुठे काही दुखत असेल, बॅक पेन होत असेल तेव्हा वापरतो आपण ते. सो ॲडव्हर्टाइजमुळे काय होतं, इट रिमूव्स द हिंड्रन्स ऑफ अ नॉलेज बिकॉज सम पीपल आर इलिटरेट पीपल अँड दे डोंट नो अबाउट दॅट हाऊ टू यूज दॅट प्रॉडक्ट ऑर नॉट. So this advertisement is very useful for them. And see, publicity means publicity, what is the difference between the advertising and publicity is that publicity is automatically happen. Means suppose if I am running any pharmacy store and you buy some medicines from me, okay, I had given discount to you, then you will tell to your friend that from this medical I got that this much amount of the discount, this medical is also good. So this is publicity. Publicity हे काय होते, ऑटोमॅटिकली होते, पब्लिसिटी ही करावी लागत नाही, ऑटोमॅटिकली पब्लिसिटी लोकांपर्यंत ती गोष्ट आहे ती ऑटोमॅटिकली जाऊन पोचते, दॅट इज दी पब्लिसिटी. सो दिस इज ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी. अँड सम मीन्स then afterwards self promotion chapter to you, second last chapter from the commerce part. So in that self promotion chapter, advertising means window display is there, advertising, different modes of the advertising is there, that we are going to see in detail in that chapter. This is second last chapter from your commerce part. So this is about the aids to trade, or these are the functions of the commerce, or these are the branches of the commerce, and this makes to run the business efficient, smooth running of the business, these are necessary. Okay, so this is today we had seen the basic ideas about the branches of a commerce. So this is all about the today's video. So if you want the detailed explanation about this, then I will provide the link in the description box. Kindly check the description box, and for more such types of the informative video, subscribe to my YouTube channel. Thank you so much for fully watching this video. Happy learning. Stay safe.